हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्टवरती आपण बोलणार आहोत. मी खुश आहे हा व्हिडिओ बनवताना, कारण सब्जेक्टच तसा आहे, सुंदर आहे. काय आहे तर मी काय थंबनेलमध्ये सांगितलं माझ्यामध्ये व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स अबाउट BSc ॲग्री. म्हणजे एकतर आपण दोन गोष्टीवरती आज बोलणार आहोत. काय काय इंटरेस्टिंग बाकीच्या BSc नॉर्मल वगैरे याच्यामध्ये पण त्या गोष्टी असतील किंवा त्या थोड्या प्रमाणात असतील. स्पेशली ॲग्रिकल्चरमध्ये खूप सुंदर गोष्टी असतात, त्या काय आहेत बाकीच्या डिग्रीजपेक्षा तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वेनी. बघा, ॲग्रिकल्चर तुम्हाला माणूस बनायला मदत करतं. हे का वाक्य आहे? मग तुम्ही माणूस नाही आहेत का, असं काही प्रश्न आहे का? नाही. माणूस म्हणजे जो विचारांनी, जो ज्याच्याकडे सहनशीलता येते, ज्याच्याकडे खूप सारी ॲनालिसिस पॉवर येते, खूप सारे येते. म्हणजे काय, तिथं चमत्कार अशी हे होणार नाही की चमत्कार झालाय, कुठली तरी जादूची कांडी फिरवली नाही. तो सिलेबसच असा डिझाईन केलेला आहे. तिथले ते लेक्चर्स असतील, ते प्रॅक्टिकल्स असतील, त्यांचं ते मॅनेजमेंट असेल, ते तेवढे 10 सब्जेक्ट सोडवायचे. हे इतकं इंटरेस्टिंग असतं बाळांनो. ॲग्रिकल्चर अवघड म्हटलं जातं बऱ्यापैकी, तर तसं काय नाही आहे. ॲग्रिकल्चर खूप व्हास्ट आहे, पण ते अवघड बिलकुल नाही आहे. जर एन्जॉय केला तर अगदी म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. सिलेबससुद्धा खूप इंटरेस्टिंग असतो. तुम्ही आत्ता शिकता आणि आत्ता प्रॅक्टिकल बघता, लाईव्ह असतं सगळं. इतकं सुंदर ते आहे. तर नेचरमध्ये सगळं बघूयात काय आहे. पहिल्यांदा आपण बघूयात काय काय इंटरेस्टिंग थिंग्स आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट शिकायला मिळणार आहेत ॲग्रीमध्ये. ते सगळे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडला, आपलं लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर काय करणार आहात, चॅनलला आपल्या लाईक करणार आहात, त्याचबरोबर सबस्क्राईब करणार आहात, तसंच बेल आयकॉन खालचा प्रेस करणार आहात, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. ठीक आहे. तर मग आता आपण बघूयात काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय पॉईंट आहे तर स्टुडंट काउन्सिलिंग. बघा, एक तर बेसिकली ॲग्रिकल्चरला खूप लांबून मुलं येतात, मग हॉस्टेलला राहिलेली असतात आणि आपल्याला कसं असतं 12वीपर्यंत क्लास टीचर असतो आपल्या वर्गांना, बरोबर नाही? मग आपले मार्कशीट सगळं बघणं वगैरे हे सगळं क्लास टीचर बघत असतात. मग डिग्रीला आता इंजिनिअरिंग घेतलं तर HOD असतात, म्हणजे पर्टिक्युलर त्या डिपार्टमेंटचा एक हेड असतो आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणतात, आणि मग ते सगळं बघतात त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं. पण इथं कसं असतं, काउन्सिलर. प्रत्येक डिपार्टमेंटचा HOD हा कन्सेप्ट ॲग्रिकल्चरमध्ये तसा रेग्युलरली नाही वापरला जात. सगळे प्रोफेसर एका डिपार्टमेंटचे सगळे एका लेवलवरती असतात, तर ती एक चांगली गोष्ट आहे. HOD मग सब प्रोफेसर असं काही जास्त नसतं, डिपार्टमेंट वाईज सगळे असतात. काउन्सिलर, तुम्हाला काउन्सिलर मिळतो. काउन्सिलर म्हणजे काय असतो, तुमचा गार्डियन प्रोफेसर असतो. म्हणजे एक प्रकारे घरी जसे तुमचे पालक असतात किंवा आपल्या आतापर्यंत कसे क्लास टीचर होते, तसं काउन्सिलर असतात. मग ते सगळं तुमचं बघतात, तुमच्या अडचणी बघतात. तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला घरी जायचं, परमिशन, आजारी आहात, मार्कशीट, तुमचं कोर्सेसमध्ये काय राहिलं, मग एखादा सब्जेक्ट गेला, मग काय करायचं, ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. एक टीचर 4 वर्ष तुम्हाला असतं. अगदी सुंदर ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये. ॲग्रिकल्चरमध्ये एक स्पेशल पॉईंट म्हणूयात आपण त्याचा. त्याच्यानंतर बघा, अजून एक कन्सेप्ट असते स्टडी टूर. स्टडी टूर म्हणजे सिम्पली एक प्रकारची ट्रिप असते, पण ती एज्युकेशनल ट्रिप. नॉर्मली तुम्ही फिरायला जाता त्याच्यापेक्षा वेगळं असतं. 4 वर्षांची डिग्री आहे. फर्स्ट इयर समजण्यात जातं सगळं. सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला तुम्हाला टूर असतात. सेकंड इयरची टूर असते ती महाराष्ट्रामध्ये असते. मग तिथं बघा, पॉईंट पिकनिक पॉईंट टाईपमध्ये तर होतच होतं, कारण आपण स्पोर्टला जरी गेलो ना तरी थोड्याफार गोष्टी आपण आजूबाजूचं जर एखादं प्रेक्षणीय स्थळ आलं तर बघतोच की. मग ते असतं. महाराष्ट्रामधली पहिली टूर आहे सेकंड इयरची. थर्ड इयरची टूर आहे साऊथ इंडियाला जायचं, आणि फोर्थ इयरची टूर आहे नॉर्थ इंडियाला. जायला 2-3 दिवस, यायला 2-3 दिवस, 10 दिवस ट्रिपमध्ये जातात. टूर आहे ती स्टडी टूर. पण मी ट्रिप का म्हणते, तिथं खूप सारं तुम्हाला रिसर्च फील्ड बघायला मिळतात, रिसर्च सेंटर्स बघायला मिळतात, तिथलं काम बघायला मिळतं. खूप मोठ्या लोकांशी तुम्हाला भेटता येतं. एखादे चेअरमन असतात, एखाद्या ICAR सारखे वगैरे खूप सगळ्या गोष्टी, राष्ट्रीय संशोधन संस्था असतात, त्यांच्यामध्ये भेट देता येते. अगदी सुंदर, खूप छान एक्सपिरियन्स असतो तुमचा. तर ते नवीन ॲड केले साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडियाची जी टूर आहे ती. तर ते गोष्ट लक्षात घ्या की ते खूप छान आहे, अगदी इंटरेस्टिंग असतं. तुम्हाला दरवर्षी कंपल्सरी ट्रिपसारखं झालं ना, ते स्टडी टूर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स तर असतात, स्टेट लेवलवरती पण असतात आणि ऑल इंडिया लेवलवरती असतात. त्याच्यामध्ये सुद्धा खूप एन्जॉय करता येतं. मी पण ऑल इंडिया प्लेअर आहे रनिंगची. तर अगदी म्हणजे कॅम्प असतो 15 दिवसाचा. मग युनिव्हर्सिटीत जायचं, राहायचं, मग इंटर युनिव्हर्सिटी स्टेटचं आपण रिप्रेझेंटेशन करायचं. मग आपल्या अगोदर युनिव्हर्सिटीचं, परत स्टेटचं. स्टेटमध्ये पण युनिव्हर्सिटी वाईज असतं. फक्त ऑल इंडिया ॲग्रिकल्चर स्पोर्ट्स असं असतं ते, बाकीच्या नॉर्मलपेक्षा. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात वेगळा, सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं तुम्ही मेडिकलला इंटर्नशिप बघता की नाही, डिग्री झाली की ते डॉक्टर म्हणून अगोदर प्रॅक्टिस करावी लागते. ॲग्रिकल्चरचं 4th इयर हे सगळ्यात सुंदर असतं.
लिटरली तो अनुभव एक्सप्लेन नाही करू शकत, तो अनुभव घ्यावा इतका सुंदर असतो. आमच्या वेळी रावे प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये आता इंडस्ट्रीचा पण ॲड केला आहे. आता स्टुडंट रेडी प्रोग्राम. रेडी म्हणजे काय आहे, रूरल अँड एंटरप्रिनरशिप अवेअरनेस डेव्हलपमेंट योजना रेडी. मग याच्यामध्ये काय असतं, तर जे काही तुमचं 4 वर्षाचं बेसिकली सेमिस्टर पॅटर्न आहे. ठीक आहे, पहिली सेमिस्टर, दुसरी सेमिस्टर, फर्स्ट इयर, सेकंड इयर असतातच, पण सेमिस्टरला तिथं जास्त महत्त्व आहे. तर तुमच्या 7व्या सेमिस्टरला म्हणजे 4थ्या वर्षाची पहिली सेमिस्टर जी आहे तिथं तुम्हाला पूर्ण सेमिस्टर कॉलेजपासून बाहेर राहावं लागतं. ठीक आहे, त्यातले पहिले 10 आठवडे आमच्या वेळी कसं होतं, सगळ्याच्या सगळे विलेजमध्ये राहायचे. तिथं पहिले 10 आठवडे त्या एका छोट्याशा खेडेगावात राहायचं. तिथला सगळा सर्वे, तिथला रिपोर्ट, त्या लोकांशी इंटरॅक्शन, तिथं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे, डेमो द्यायचे. ही टेक्नॉलॉजी आहे ॲग्रिकल्चरमधली, तुम्ही अशी वापरा, लोक जमा करायचे. भयान अनुभव असतो, इतका सुंदर ना की तुम्ही लीडर जो असतो आपल्यातला लीडर बाहेर येतो तिथं. ठीक आहे, आपलं कम्युनिकेशन स्किल वाढतं, आपण वेगवेगळे लोक हँडल करायला शिकतो. म्हणजे म्हणून मी म्हटलं माणूस बनवायला ॲग्रिकल्चर खूप मदत करतं. आणि त्याच्यानंतरचे जे 8 आठवडे आहेत ते ॲग्रो इंडस्ट्रीयल एरियामध्ये तुम्हाला राहावे लागतात. काय आहे, AIA म्हणजे ॲग्रो इंडस्ट्रीयल अटॅचमेंट असा नावाचा एक आहे. बाकीचे 8 आठवडे मग इंडस्ट्री असेल, समजा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, त्याच्या शेजारी कुठेतरी तुम्हाला रूम वगैरे, मग ते सगळं कॉलेज बघत असतं, तिथं तुम्हाला जास्त लोड घ्यायची गरज नाही. तिथं राहायचं, त्या इंडस्ट्रीला रोज भेट द्यायची, मग ते त्यांचे रिपोर्ट्स वगैरे, खूप सारं काम कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा ना बिझनेसमॅन बनायला मदत करतात. बिझनेसमॅन कसं बनायचं हे पण तिथं सांगितलंय. एंटरप्रेन्योरशिप, व्यावसायिकता शिकवते ते तुम्हाला. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही अगदी एन्जॉय करता. खूप सगळे अगदी बोरिंग पर्सन पण तिथे एन्जॉय करतो. कॉलेज काही नसतं, तुमच्या सोयीनुसार ते करायचं असतं, पण खूप सुंदर एक्सपिरियन्स असतो, काम तर करावंच लागतं. ठीक आहे, तर हे आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, तिथं 3000 रुपये महिना तुम्हाला स्टायपेंड मिळतो. म्हणजे राहण्या खाण्याचा ऑलमोस्ट खर्च तिथून निघतो. सो घरातल्यांवर पण लोड येत नाही, हॉस्टेल नसतं, मग काय करायचं नाही, स्टायपेंड तुम्हाला मिळतो. सो ही एक खूप बेनिफिशियल गोष्ट आहे. आमच्या वेळी स्टायपेंड खूप कमी होता, तुम्हाला आता वाढतंय. ठीक आहे, अजून 8वी सेमिस्टरला काय असतं, एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूल नावाचा प्रोजेक्ट असतो. आम्हाला एक मॉड्यूल होता आणि सब मॉड्यूल, मेन आणि सब मॉड्यूल असं असायचं. आता 2 मेन मॉड्यूल असतात, म्हणजे एकच सब्जेक्ट किंवा 2 मॉड्यूल, 2 सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला डिटेल. जसं तुम्हाला 10 सब्जेक्ट पर सेमिस्टर पहिले 3 वर्ष सोडवावे लागतात, तसं तिथं नसतं. 2 सब्जेक्टबद्दल एखाद्या पर्टिक्युलर, समजा आता मी काय केलं होतं, आम्ही सॉईल आणि वॉटर टेस्टिंग घेतलं होतं, किंवा एखाद्याचं डेअरी घेतला, किंवा एंटोमॉलॉजीमध्ये काय होतं, तर तुती प्रोडक्शन, तुम्हाला माहिती आहे ना तुतीचं ते धागे काढायचे, हां, तर ते त्यांनी मग मलबेरीचं सगळं बनवायचं, मग ते कोश तयार करेल, ते सगळं त्यांनी करायचं. प्रॅक्टिकल पण करायचं आणि त्याचे थेरी सगळं. तर हे असं मॉड्यूल असतं, ते पण खूप इंटरेस्टिंग असतं, अगदी एन्जॉय करता तुम्ही. तर हे झालं आपला पहिला पॉईंट. इंटरेस्टिंग काय काय थिंग्स होत्या, आय होप तुम्हाला नक्की आवडल्या असतील. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघूयात, सिलेबस काय काय आहे, म्हणजे तुम्हाला काय आहे, सब्जेक्ट कुठले कुठले सोडवायचे आहेत. बघा, सब्जेक्टची नावं मी सांगेन आणि त्यातून थोडंसं पॉईंट एक्सप्लेन करेन. पहिला ॲग्रॉनॉमी, क्रॉप रिलेटेड आणि जमिनीशी रिलेटेड स्टडी करायचं आहे तुम्हाला. जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, आता तुम्हाला जेनेटिक्स असतोच की, ठीक आहे, तर तसंच जेनेटिक्स तिथं सुद्धा आहे, काही बदल नसतो, थोडा ॲडव्हान्स असतं. ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी, तिथं कीटकशास्त्रांचा, वेगवेगळ्या इन्सेक्टचा स्टडी करायचा असतो, थेरी प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी आहेत तिथं. हॉर्टिकल्चरमध्ये तुम्हाला फळबाग आणि भाजीपाला हे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. अगदी तुम्हाला माहिती आहे, आम्ही डिग्रीला प्रॅक्टिकलमध्ये जाम बनवले, केचप बनवले, आवळा कॅन्डी बनवली, म्हणजे अगदी प्रॅक्टिकल तर अगदी सुंदर असतात. केमिस्ट्रीचे पण असतात प्रॅक्टिकल, ते सॉईल सायन्समध्ये आपण ते बघूयाच, पण इतके सुंदर प्रॅक्टिकल असतात. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, आयुष्याचं इकॉनॉमिक्स तुम्हाला ॲग्रिकल्चरमधून कळतं, अगदी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. अर्थशास्त्र, शेतीचं अर्थशास्त्र कसं चालतं, आणि त्याच्यावरून तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला त्याचा खूप फायदा होतो. ज्यांना पुढं कॉम्पिटिटिव्ह करायचं आहे त्यांनी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सगळ्यात पहिल्यांदा अवघड वाटतो, पण इकॉनॉमिक्सला इंटरेस्टिंगली बघा. ज्यांना कॉम्पिटिटिव्ह करायचं आहे त्यांनी पर्टिक्युलरली जास्त त्याचा स्टडी करा, फायदा होतो पुढे जाऊन. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, विस्तार, कृषी विस्तार शिक्षण, ठीक आहे, मग ते कसं करायचं त्याच्यामध्ये, ते पण तिथं काही एवढं जास्त प्रॅक्टिकल्स नसतात, थेरी जास्त असते. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये बघा, तुम्हाला इंजिनिअरिंगचा पण अभ्यास करायचा, खूप छान असतं. ट्रॅक्टर इंजिन आहे, मग 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सर्वेइंग, लेवलिंग ते नसतात का, रस्ते बांधायला येतात आणि दुर्बिणीतून बघत असतात, मग लेवलिंग करतात ट्रायपॉडवरती ठेवून, तर ते सगळं तुम्हाला आहे. त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चर पॅथॉलॉजीमध्ये तुम्हाला आता जे आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज रिलेटेड बघतो तेच प्लांट रिलेटेड बघायचं, मग कुठले रोग पडतात प्लांट्सवरती, मग त्याला क्युअर कसं करायचं, मग बॅक्टेरिया, फंगाय ह्या सगळ्यांचा अभ्यास तिथं आहे. सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, जो तुमचा आता केमिस्ट्रीचा एक नाही, तेच रिलेटेड टू सॉईल अँड वॉटर,
ठीक आहे, असं बघायचं असतं. मग तिथं तुमची आता जे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये टायट्रेशन वगैरे करता ते सगळं सॉईल सायन्समध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स. अगदी इंटरेस्टिंग, खूप एन्जॉय करणारा सब्जेक्ट आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला माहिती काय काय बनवायचं असतं. पेढे बनवायचे असतात, खवा बनवायचा असतो, रबडी बनवायची असते, बर्फी बनवायची असते. हे सगळं प्रॅक्टिकलमध्ये करायचं असतं. मसाले दूध बनवायचं, मग प्यायचं, मग टेस्ट करायचं, इकॉनॉमिक्स त्याचं शोधायचं. खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघा एवढं सुंदर शिकायला भेटते. हा जो ASDS आहे म्हणजे ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्समध्ये. आणि अदर डिपार्टमेंट असतात. आता लक्षात घ्या, हे झालं मेन सब्जेक्ट 10 तुमचे. ज्यांचा बायो नाही त्यांना 11वी-12वीला ज्यांचा बायो नाही त्यांना पहिल्या वर्षाला मॅथ सोडवावा लागतो. कुणीतरी तो पण प्रश्न विचारलेला की अवघड असतं काय ॲग्रीचं मॅथ. बिलकुल नाही. 10वीपर्यंत जे शिकलाय तेच तुम्हाला असतं. आणि स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी असतो, एकदाच असतो. ते काही अवघड नसतं, अगदी सोपं असतं. लँग्वेज तुम्हाला सोडवावा लागतो. रेमेडियल कोर्सेसमध्ये ते आहेत ज्यांना बायो नाही आहे त्यांचा मॅथ्स, आणि ज्यांचा मॅथ्स नसतो त्यांना मॅथ्स असतो. आता ज्यांना मॅथ्स आहे 11वी-12वी त्यांनी काय करायचं, मग प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी म्हणून सुरुवातीचं बायोचं जे इंट्रोडक्शन आहे आता 11वी-12वीचं ते थोडंसं तुम्हाला तिथं असतं. म्हणजे तुम्ही तिथं लिंकअप करता. नाहीतर मॅथ्सच्या मुलांना लवकर लिंक लागत नाही ॲग्रिकल्चरची. रेमेडियल कोर्सेसमध्ये आता ते सुद्धा इन्क्लूड केले म्हणजे त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. आणि नॉन ग्रेडियल कोर्सेसमध्ये मग NSS असेल, बाकी समाजसेवा वगैरे बरंच काही काय असतं ते एन्जॉय करणारे सब्जेक्ट्स असतात. खूप इंटरेस्टिंग कोर्स आहे ॲग्रिकल्चर हा. त्याचा सिलेबस खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा सिलेबसच्या ज्या पद्धतीने डिझाईन केला आहे त्या पद्धतीने एक उद्योजक बाहेर पडतो, एक व्यक्तिमत्व चांगलं बाहेर पडतं, एक ऑफिसर बाहेर पडतो. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला शिकता येतात. फक्त बोर स्वतःला म्हणायचं ना, अरे किती सब्जेक्ट आहे. आता आमची गोष्ट सांगते मी, 10 सब्जेक्ट असतात. 10 सब्जेक्टचे कमीत कमी 9 प्रॅक्टिकल्स असतात. 10 ते 19-20 पेपर झाले. आणि हे एक्झाम प्रोसेस चालते प्रत्येक सेमिस्टरला महिनाभर. शेवटी कंटाळा येऊन जायचा बाळांना. इंजिनिअरिंगचा पेपर नेहमी शेवटी. आम्ही अभ्यासच करायचो नाही इंजिनिअरिंगचा. पासिंगपुरता अभ्यास केला इंजिनिअरिंगचा बऱ्यापैकी लोकांनी, इव्हन मी सुद्धा कधी बोर व्हायचं. पण मग तेवढा एक पेपर होता. असं नाही की आम्हाला डिग्री बोर झाली नाही कधी, आणि असं नाही की प्रत्येक सेमिस्टरला कधी आम्हाला इंजिनिअरिंग बोर थोडासा व्हायचा. तर ती गोष्ट लक्षात घ्या. सिलेबस खूप व्हास्ट आहे, पण तेवढा सिलेबस परिपूर्ण सुद्धा आहे. आणि सिलेबस मुळात अवघड काहीच नाही. बघा ना, पेढा बनवून काय काय करायचं, फक्त तुम्हाला ते प्रपोर्शन आणि त्या सगळ्या गोष्टी बनवायच्या, आवळा कॅन्डी बनवायची, असं कुठलं प्रॅक्टिकल असतं. कुठल्या डिग्रीमध्ये इतक्या गोष्टी सुंदर शिकायला मिळणार आहेत. खूप सुंदर आहे. एन्जॉय करत डिग्री करा. ईच अँड एव्हरी मुमेंट तुम्ही ॲग्रीला घ्या, अदरवाईज कुठंही घ्या, ईच अँड एव्हरी मुमेंट डिग्रीचा एन्जॉय करा स्टडी करत. एन्जॉय म्हणजे हे नाही रे बाळांनो की कॉलेजकडून पिक्चरला जाणं, फिरायला जाणं नाही. ती मुमेंट एन्जॉय करा. आम्ही आवळा कॅन्डी बनवतोय ना, आम्हाला ते एन्जॉय करता आलं पाहिजे. आम्ही एक पेपर लिहितोय ना, आम्हाला ते एन्जॉय करता आलं पाहिजे. ती खरी डिग्री आणि ती परिपूर्णपणे तुम्ही करा. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. तुमच्या आवडीचं कॉलेज मिळू देत. खूप छान ॲग्रिकल्चर सिलेबस आहे, तर तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल. आता ॲग्रिकल्चर रिलेटेड स्कोप काय आहे एवढंच आपलं लेक्चर राहिलं. अदरवाईज मी सगळी इन्फॉर्मेशन ॲग्री रिलेटेड दिलेली आहे. तरी पण तुमचे काही डाऊट्स असतील मला कमेंट्समध्ये कळवा. आपण ते सुद्धा कमेंटच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात. आता फक्त स्कोप याच्याबद्दलच बोलणं बाकी आहे. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, नक्की आवडलं असेल. जर आवडलं असेल तर काय करणार आहात, व्हिडिओला लाईक करणार आहात, त्याचबरोबर शेअर करणार आहात मित्रांमध्ये, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं. ठीक आहे. थँक्यू.